हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. चल हॅपी बर्थडे डिअर मानू. नाही 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 नाही, खायचं नाही ते. हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ ह्यांना चालू करायला सांगितला होता मी. त्याने हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी, हाय हॅलो नमस्कार एवढं सगळं करून पुढे काहीच नाही. पुढे तू बोल कंटिन्यू करायला. म्हणून मग काहीच कंटिन्यू नाही केलं. आणि आज पिलूला होत आहेत 6 months कंप्लीट. म्हणजे बघता बघता नाही का 6 महिने कशी गेली काही कळलंच नाही. असं वाटते असंच होणार आहे सगळं आता पुढे इथून. असं वाटतं आत्ता तिचा जन्म झालेला, तिला नीट घेता येत नव्हतं आणि ती एवढी मोठी कशी झाली ते, म्हणजे एवढी 6 महिन्याची कशी एवढी पटकन झाली हे काही कळलंच नाही. आणि आता बघता बघता असंच 1 वर्ष पण जाणार आहे. ती पण उठलेली आहे आता. तिला मी थोडा वेळ झोपवलं होतं, म्हटलं जरा तिला थोडा वेळ झोपव, म्हणजे कसं नंतर तिचा मूड फ्रेश राहील. नाहीतर मग ते फोटोशूटच्या वेळेसारखं काय व्हायला नको. घरच्या घरी फक्त केक कटिंग करणार आहोत. हे आलेत ऑफिसवरून आणि लगेच त्यांनी फुगे फुगवायला घेतलेत. घरी जे काही फुगे होते तेच म्हटलं आपण लावूयात. बाकी एक मस्तसा केक आम्हाला एक रिसीव्ह झालेला आहे एका इंस्टाग्राम पेजकडून. ते पण मी इंस्टाग्रामवरती सगळे त्याचे डिटेल्स देईन आणि बाकी काय होतं हे सगळं शेअरच करते. ओके. तुम्हाला कसं वाटतंय पिलूला 6 months कंप्लीट झाले? ते तर आपल्या बरोबरच आहे. भारी वाटतंय. हां मेमरीज कलेक्ट होतात ते चांगली गोष्ट आहे. हां, आणि त्याच्यासाठीच हे पण. नाहीतर काय प्रत्येक महिन्याचं शूट तर आपण करतोच. आता काल पण केलं. काल तेवढे पेशन्स नाही ठेवले तिने. त्याच्या अगोदरच्या शूटमध्ये पण ते कसं अर्ध्या सेशन असल्यामुळे हां, काल जरा कम्फर्टेबल जास्त वेळ. वाटलं. काल जरा जास्तच झालं त्याला. आणि त्यात तिची झोप नव्हती झाली तर ते प्रत्येक महिन्याच्या मेमरी तर होतातच. पण एक असतं ना हाफ इयरचं, आता जे काही नवीन गोष्टी निघतात तर आपण पण त्याच्यामध्ये थोडा भाग घेऊयात असं आहे. बाकी काही नाही. सो चला कंटिन्यू करा. इथे यांची सगळी प्रिपरेशन चालू आहे. हां, मोजके आहेत ना? तिन्ही ह्याला लावावं लागेल. ती गप्पा मारते, खेळतीये. इकडे सगळे फुगे फुगून ठेवलेत. अयो ही घातले हो. हा किती छान छान दिसते. मनू स्कर्ट घालायचंय पण म्हटलं तिला नंतर घालते, नाही तिला इरिटेट होईल आता. आता लगेच घ्यायचं ना बाहेर. काय काय राहिलं? हा लगेच घ्यायचं पण थोडा वेळ लागेल ना. तुम्ही फ्रेश ना? काय कसं दिसते मनू? बघू इकडं बघू. आमची म्हणून नेहमी छान दिसते. मनू बघू म्हणू किती छान छान दिसते. नाहीतर सर्दीला गंध खराब होऊन जायचा. काय म्हणते? नको घालू म्हणते. काय नको घालू म्हणते ती. ठीक आहे म्हणते, तिला विचारावं लागेल. मग काय म्हणते म्हणू चिन्नक 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 आवडते का नाही? कळत नाही अजून काही. थोडा ड्रेस मोठा वाटतोय का? ओके ठीक आहे. म्हणू ए मन्या केक पाहिलं? मी मगापासून सांग म्हणतोय दाखव कसा आहे. म्हटलं एकदा बाहेर काढला की नाही का? तोंडात घालच ना मोबाईल. छान आहे ना? वाव मस्त आहे का? असेच केक्स असायला पाहिजे. एकदम मस्त पण दिसतात आणि सिम्पल आहे. जास्त डेकोरेट केलं ना त्याचा आणखीन फापड. मी त्यांना जो फोटो पाठवला होता ना त्याला थोडंसं डेकोरेट होतं जास्तीचं. मग त्यांचं म्हणणं होतं ते तसं रिअलमध्ये चांगलं नाही वाटत, फोटोमध्ये छान वाटतं. आणि मस्त कलर आहे. थोडासा पिंकिश होता पीचमध्ये, पण मस्त दिसतो. आणि हा क्राऊन म्हणतेस का तू? हा क्राऊन आहे का? हां, त्यांनी अशामध्ये केलं कारण तो केक एकदम प्लेन होता. मग त्या म्हटलं प्लेनपेक्षा हे असं काहीतरी छान दिसेल. छान आहे छान. म्हणजे कस्टमाइज करून घेतलं. कस्टमाइज चालू केलं. पोर्ट्रेट घे. पोर्ट्रेट मागे
मोठ्या आमचा माकड तोंड आहे. तर शांत बस ना. हा शांत बसता येत नाही तुला. माकड तोंड्या डमी बघ गप बसते का डमी सारख्या ती सुद्धा गप्प बसत नाही, बघ ना किती हलती बरोबर. सारखी हलती. मग तिला काय म्हणतात तिला बघ ना पिकू दादूला कसं म्हणतात आपलं. हा 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 इकडे बघ इकडे बघ गो 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 गो. झालं ना झालं का ताट. आता केक कटिंग वगैरे करतोच आहे तर म्हटलं तिला ओवाळून पण घेऊ नाही का. पण तिला खायला काय द्यायचंय आपण, कारण तिला केक किंवा साखर वगैरे असं तर खाऊ नाही घालायचंय. फ्रुट्स नाहीत का घरी काय. फ्रुट्स मध्येच विचारणार होते, रस देऊ का त्याचा ज्यूस असा. हा मी एक आज एक तिला एक- एकदम बारीक खाऊ अशा. घातले दुपारी पण हा ना मग. इव्हिनिंगला पण. त्यामुळे मस्त आणि इतकं आवडीनं खाते माहिती का फ्रुट्स. तिला फ्रूट सगळ्याच मुलांना लहान मुलांना स्टार्टिंगला तुम्ही काहीही खाऊ घाला खातात का. ते आवडीनं खातात, कारण त्यांना टेस्ट माहित नसते. सगळे नवीन टेस्ट त्यांना छान वाटतात. पण तिला काल तिनं ऑरेंज किती आवडीनं खाल्लं. आज सेम आज तसंच तिनं हे खरबूज बाकी नाही तिला सकाळी जे दिलं ते नाही आवडलं थोडं. पण आता आम्ही तिला इंट्रोड्यूस करतो एक एक फूड. त्याला एकदम बारीक कर. ओके ओके हां. चल ओवाळून घेऊ. चल पिकू पिकूला एक सगळीकडे मागे 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 यायचं असतं. चल रे. आणि दिवे राहतील का? राहतात. मनू आणि मनू आमची बघू कशी रेडी झालीये. इकडे काय बघते, फोटो बघते का. तिचाच फोटो बघती. मनूच्याच फोटो बघती. हो हो मनू ए मनू. ए मनू पप्पाच्या मांडीवर बसते का नानाच्या. बसते का. नाना घेऊन बसतात तिला. हं? बसती. हा, हा. कसं हसते. हा, हा. हे बघ काय, हे बघ बलून, हे बघ बलून. कुठला आवडला ग तुला. तिचं लक्ष सकाळपासून बघते मी पिकूकडे असते फक्त. तो काय करतोय तिला थोडंसं असं समजायला लागलंय का त्याच्यामुळं. हा. त्या कुत्र्याला खेळताय जास्त ती. हा आणि तो तिच्यावर लक्ष ठेवतो पण असं तिरकं असं पूर्ण नाही. सगळं लक्ष त्याचं नानावर असतं की माझ्यावर नाना लय तिला लक्ष भुकत देतं. का? हा. आणि नाना तिच्या जवळ जर गेलं तर भुकायला चालू होतं असेल त्याचं. हा चला चला ना बसा. चल डम्या, डम्या चल. बसा तुम्ही मग देते मी तुला. आहा. मनू. ए मन्या. अरे अरे अरे. डोळ्यात घालीन ती. नाही, एकदम किंचित लागते. चल. भुंकू नको. दिव्याकडे लक्ष आहे सगळं. टिक 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 टिक. कोणा पिक आहे करू. हो. रिमोट काय एका साईडनं का फिरवला. दोन्ही फिरवलं ना. फिरवली की दोन साईडने. दिव्याला हात लावीन ती. चला, आपल्याला केक खायला मिळणार नाही पिल्लू. हा आपण मगाशी सारखा खरबुजाचा ज्यूस प्या. हा, प्या. प्या. मगाशी अगोदर थोडा पिते नंतर बंद करून घेते. चला प्या. अरे ठीक आहे. फक्त खाऊ घालायची फॉर्मॅलिटी. माझी सोनुली 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 आली सोन्याची पाऊली सानुली सानुली. ए चल बस खाली. मी काय मारते का रे. माझ्यापेक्षा जास्त काळजी तुला आहे का तिची. हा? तुला सुद्धा हो बोलतो. मला सुद्धा बघतो तो. हा? हा चला करा कट आता काय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. चल इकडे. हॅपी बर्थडे डिअर मनू. गरज द्या तर, गरज. नाही 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 खायचं नाही ते. सेलिब्रेशन झालं की लगेचच इथे पिकूची मस्ती चालू आहे. त्याला बलून्स, त्याला बॉल खूप जास्त आवडतात. त्याच्यामुळे मग ते सुद्धा त्याच्यासोबत खेळत राहतात. तर बघा इथे कसा खेळतोय. पिकूला ना इतकी मज्जा येते ना. त्याला बॉल हा त्याचा
त्याची फेवरेट गोष्ट आहे. त्याची जेव्हा बॉल आपण म्हणतो ना बॉल कुठे तेव्हा लगेच त्याला ते लक्षात येतं आणि बरोबर तो खेळायला घेतो आणि त्यामुळे मग ते बलून्सचे बॉल खेळणं चाललेलं आहे. काहीतरी मजेशीर. आणि आता स्वयंपाक चपाती भात बनवलेलं आहे. गोड बनवायचं म्हणून म्हटलं आता बासुंदी बनवते. नानांनी बघा कालपासून असं का होते माहीत नाही. मी व्हिडिओ बनवायचा असताना तेव्हा स्लाईड जाते. ठीक आहे आता म्हटलं होतं बासुंदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते कारण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. माझा फ्रंटचा फ्लॅश कसा ऑन होते माहीत नाही. ओके ठीक आहे. कालचा जो खवा आहे ना तर तो थोडासा यूज करून मी करणार आहे बासुंदी आणि तीच तुमच्यासोबत सुद्धा लाईट जर आली तर शेअर करते. नाही तर मग नाही करता येणार. अरे वा गॉड लगेच लाईट आली आहे. ओके तो जो खवा आहे त्याचाच वापर करून थोडीशी बासुंदी बनवते. इन्स्टंट होते. नाहीतर मग फक्त जर दुधाची बनवत बसले तर मग खूप वेळ पण जातो आटवण्यासाठी आणि तेवढा वेळ आता माझ्याकडे नाही. 8:30 वगैरे झालेत त्यामुळे पटकन होईल अशी मी बनवणार आहे. तो खव्याचा वापर करून चला पटकन तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. जेवण करून म्हटलं जरा शतपावली करून यावी भरपूर दिवसानंतर कारण वातावरण मस्त आहे. वा 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 पाऊस पण येईल. म्हटलं जरा 1-2 राऊंड मारूयात आपण इथे सोसायटीमध्येच पण काय लगेच पाऊस पण चालू झाला आहे. रेसिपी शेअर करते म्हणलं पण असं झालं की त्यामध्ये लाईट गेली त्यामुळे मग ती काही शूटच करता आली नाही मला. आणि फक्त मागे जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं ना मी कुल्फी बनवली होती त्याच्यासाठी कशी शुगर मेल्ट केली होती. साखरेचं काय म्हणतात कॅरेमल तशा टाईप थोडंसं केलं होतं आणि ते नंतर दुधामध्ये टाकलं होतं. त्याने कलर खूप छान येतो. आणि आता बापरे जास्तच वाढला पाऊस नाही. चला आम्हाला काही मुहूर्त नाही आहे वॉकसाठी म्हणलं थोडंसं बाहेर छान वाटते. छान हवा येते. इथे नाही लागत आहे थांबा थोडं. तर आपण 1-2 वॉक करूयात 1-2 राऊंड मारूयात पण ते काही शक्य झालं नाही. असं बाकी मी विचार करते किती दिवसापासून की मी एखादी चांगली सवय मला लावून घेईल कुठली पण. म्हणजे एखादी चांगली सवय लावायची असं मी ऐकले की ती 21 दिवस जर आपण केली तर ती आपण कंटिन्यू करू शकतो पुढे. म्हणजे त्याची आपल्याला सवय होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला ती समजा आपल्याला सकाळी उठायचं असेल मग आपण 1 दिवस उठलो असं कंटिन्यू 21 दिवस उठलो तर मग आपल्या शरीराला ती सवय पडून जाते की लवकर उठण्याची. आणि आत्ता तर असं झालं की मी उठते 7:30, 8, 8:30 असं माझं काहीतरी रुटीन चालू आहे. ती लागली आम्हाला म्हणजे रोज 8:30 नाही बरं का 7:30 ते 8 अशा ह्या दरम्यान काहीतरी उठत असते. मग ती आता मला इतकी सवय लागली आहे ना की मी जर 7:30च्या पहिले उठले सपोज कधी 7, 7:45 तर मला असं वाटतं मी पहाटे उठले आणि काय तीर मारलाय काय माहिती. असं जो मी विचार करते एक चांगली सवय लावा. तुम्हाला काय वाटतं मला कोणत्या खराब सवयी आहेत आणि मी कोणत्या बदलल्या पाहिजे? जास्त नॉनव्हेज खायची सोडू ना फक्त. विचार करणे अननेसेसरी. हां पटकन डिसिजन न घेणे म्हणजे कन्फ्युजन जास्त करणे. त्याच्यावर जास्त काम करायला पाहिजे. बरोबर आहे. पण अजून बाकी ठीक वाटतं. 8:30ला उठणं काही वाईट नाही गोष्ट. त्यांच्या मते ना 8:30ला खूप महत्त्वाचं. उठणं हे ठीक आहे. मी जरी एखादी 8ला उठले ते म्हणते झोप जाते उठणं. लवकर उठणं महत्त्वाचं नाही. चांगले झोप होऊन उठणं महत्त्वाचं. मग संध्याकाळी जर लवकर झोपलं संध्याकाळी लवकर झोपणं ही चांगली सवय. ऑटोमॅटिक जाग येते मग सकाळी. हां आणि मग सकाळी लवकर उठणं ही पण चांगली सवय. सो अशा काही सवयी मी फॉलो करायचा विचार करते. त्या चांगल्या सवयी लावू. माझं जरा शिकतो. आमच्याकडे कोणालाच ह्या चांगल्या सवयी नाही आहेत लवकर झोपणं आणि लवकर उठणं. रात्री 12-12, 1-1 पर्यंत. आणि आता तरी पिल्लू आहे म्हणून नाहीतर पहिले पण आमचं हेच कंटिन्यू असायचं. पण आता मी विचार करते ती पहिले सवय लावेल लवकर उठण्याची. मग ती सवय 21 दिवस. आता लवकर उठणं म्हणजे आता काही लगेच लवकर उठणं होणार नाही. 1-2 तास मी पहिले उठले मग थोडं अर्धा तास 1 तास असं काहीतरी करेल. 21 दिवस फॉलो करेल. त्यानंतर दुसरी सवय त्याच्यामध्ये ॲड करत जाईल असं काहीतरी करेल. है ना? त्याशिवाय सवय नाही लागणार. लवकर उठणं त्याच्यानंतर उठलं की लगेच मोबाईल बघणं ही एकदम चुकीची सवय. त्यापेक्षा मग तासभर जरा मोबाईल दूर ठेवायचा. 1 तासाने तरी नंतर मोबाईल बघायचा. आमचं उठलं की काय असतं हां बघायचं मोबाईल. हां किती हे आलं किती ते आले हे असं काहीतरी चालू असते. बरं चला किती वाजलेत आता 10:30-11 झालेत ना. हां ना. जाऊयात घरी. पाऊस पण येतोय म्हणलं आपण पण फिरू आणि पिकूला पण थोडंसं फिरून आणू. त्याला पण छान वाटतं बघा. पिकूच ए पिकू हाय बघतो आणि इग्नोर करतोय. चला भेटू आता पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. अंधाराला थोडंसं इग्नोर करा
आणि बाकी चलो गुड नाईट, सगळ्यांनी काळजी घ्या, बाय.